नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये मी बी एड्युकेअरच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. तर मित्रांनो, तुमच्यासाठी एक खुश खबर आहे. महाराष्ट्र लॉ सिटी 2026 साठीची जी परीक्षा आहे तिच्या परीक्षेच्या तारखा ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत. ओके, आता जे विद्यार्थी 3 वर्षीय महाराष्ट्र लॉ सिटीची परीक्षा देणार आहेत त्यांची परीक्षा 1 एप्रिल आणि 2 एप्रिल 2026 ला होणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही त्यासाठी आतापासूनच तयारी चालू करायची आहे. अजूनही तुमच्याकडे 4 महिने आहेत. ओके, त्या संदर्भात पेपर पॅटर्न काय आहे, सिलेबस काय आहे याची सुद्धा माहिती करून घेणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी 5 वर्षीय महाराष्ट्र लॉ सिटीची परीक्षा देणार आहेत त्यांची परीक्षा 8 मे 2026 ला होणार आहे. ओके मित्रांनो, तर तुमच्याकडे सुद्धा 5 महिने अजून बाकी आहेत. तर आतापासूनच तयारीला लागायचंय. ओके, जर तुम्हाला मराठीमध्ये लाईव्ह बॅच जॉईन करायची असेल, रेकॉर्डेड लेक्चर्स हवे असतील मराठीमध्ये, मराठीमध्ये बुक्स हवे असतील, तर तुम्ही बी एड्युकेअरशी संपर्क करू शकता. ओके, या ठिकाणी तुम्हाला संपर्क क्रमांक दिलेले आहेत, त्यावरती तुम्हाला संपर्क करायचा आहे. ओके, तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण महाराष्ट्र लॉ सिटीचा पेपर पॅटर्न जाणून घेऊया. तर यामध्ये तुम्हाला जे विद्यार्थी 5 वर्षीय महाराष्ट्र लॉ सिटीची परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी 5 विषय विचारले जातात. जे विद्यार्थी 3 वर्षीय महाराष्ट्र लॉ सिटी देणार आहेत त्यांच्यासाठी 4 विषय विचारले जातात. आता ज्या विद्यार्थ्यांची 12वी कंप्लीट झालेली आहे ते विद्यार्थी 5 वर्षीय महाराष्ट्र लॉ सिटी परीक्षा देऊ शकतात. आणि ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे ते विद्यार्थी 3 वर्षीय परीक्षा देऊ शकतात. आता यामध्ये तुम्हाला जो पहिला विषय आहे, कायदेशीर योग्यता व कायदेशीर कारण मीमांसा, हा विषय तुम्हाला 5 वर्षाच्या परीक्षेमध्ये 32 गुणांसाठी विचारला जातो. त्याचबरोबर 3 वर्षीय परीक्षेसाठी तुम्हाला 24 गुणांसाठी विचारला जातो. ओके, हे तुम्हाला वर्गीकरण लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. ओके, त्याचबरोबर जे विद्यार्थी सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी हा जो विषय आहे यामध्ये तुम्हाला 24 गुणांसाठी हा विषय विचारला जातो 5 वर्षाच्या परीक्षेमध्ये. तसेच 32 गुणांसाठी हा विषय 3 वर्षीय परीक्षेमध्ये विचारला जातो. तसेच तार्किक विश्लेषण, ज्याला आपण म्हणतो बुद्धिमापन चाचणी, हा विषय तुम्हाला 5 वर्षाच्या परीक्षेमध्ये 32 गुणांसाठी विचारला जातो आणि 3 वर्षाच्या परीक्षेमध्ये 24 गुणांसाठी विचारला जातो. तसेच इंग्रजी हा विषय आहे तो 5 वर्षाच्या परीक्षेमध्ये 20 गुणांसाठी विचारला जातो. तसेच 3 वर्षाच्या परीक्षेमध्ये 40 गुणांसाठी विचारला जातो. आणि सामान्य गणित हा विषय जो आहे तो तुम्हाला फक्त 5 वर्षीय महाराष्ट्र लॉ सीईटी मध्ये विचारला जातो. ओके, आणि तो सुद्धा 8 गुणांसाठी. दोन्ही पेपर तुम्हाला 120 गुणांसाठी विचारले जातात. 120 प्रश्न असतात आणि वेळ जो आहे तो तुम्हाला 120 मिनिटं असते. ओके, प्रत्येक मिनिटामध्ये तुम्हाला एक प्रश्न सोडवायचा आहे. ओके, तर मित्रांनो, तुम्हाला पेपर पॅटर्न लक्षात आलाच असेल. तर या परीक्षेची तयारी चालू तरी कशी करायची. ओके, तर त्यासाठी बी एड्युकेअर एक कोर्स तुमच्यासाठी घेऊन आलाय ज्याचं नाव आहे स्मार्ट क्रॅकर कोर्स. हा कोर्स संपूर्ण रेकॉर्डेड कोर्स आहे. तर या कोर्समध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी मिळणार आहेत त्या संदर्भात जाणून घेऊया. तर यामध्ये सर्वप्रथम आहे संपूर्ण अभ्यासक्रम वरती रेकॉर्डेड लेक्चर्स. आता महाराष्ट्र लॉ सिटी मध्ये जो काही अभ्यासक्रम आहे त्या संपूर्ण अभ्यासक्रमावरती रेकॉर्डेड लेक्चर्स असणार आहेत. तसेच मराठीमध्ये पुस्तकं असणार आहेत. आता 5 वर्षाचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 5 पुस्तकं असणार आहेत. त्याचबरोबर एक 1000 प्रश्नांचा संच असलेलं पुस्तक मिळणार आहे. ओके, तसेच जसे 3 वर्षीय महाराष्ट्र लॉ सिटीची परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी 4 विषयाची 4 पुस्तकं असणार आहेत. तसेच 1000 प्रश्नाचा संच असलेलं एक सामान्य ज्ञानावर आधारित असलेलं पुस्तक मिळणार आहे. ओके, त्याचबरोबर सर्व विषयांवरती चाचणी पॅक. तर जे विषय महाराष्ट्र लॉ सिटी मध्ये विचारले जातात त्याच्यामध्ये जे जे टॉपिक्स आहेत त्या टॉपिक वरती तुम्हाला टेस्ट मिळणार आहेत. ओके, तसेच मॉक टेस्ट सुद्धा मिळणार आहेत. आता ह्या मॉक टेस्ट काय आहेत, तर जसा तुमचा सीईटीचा पेपर असणार आहे तशाच प्रकारचे पेपर जे आहेत ते तुम्हाला या कोर्समध्ये पाहायला मिळणार आहेत, जेणेकरून तुम्हाला वेळेचं नियोजन करता येईल. ओके, कोणत्या विषयामध्ये किती वेळ जातो, कोणते प्रश्न किती वेळ लागतो. ओके, या सर्वांचा आढावा तुम्हाला या मॉक टेस्ट मधून घेता येणार आहे. तसेच मासिक चालू घडामोडी आहेत ज्या तुम्हाला ई फॉर्मॅट मध्ये असणार आहेत, म्हणजेच तुम्हाला वाचण्यासाठी सोपं जाणार आहे ज्या आपले चालू घडामोडी आहेत. ओके, त्याचबरोबर चालू घडामोडींवरती 1 वर्षाचे व्हिडिओ, ओके, तुम्हाला व्हिडिओच्या स्वरूपात सुद्धा चालू घडामोडी ज्या आहेत त्या पाहायला मिळणार आहेत. ओके, तसेच हा जो कोर्स आहे या कोर्सची जी वैधता आहे ती परीक्षेच्या तारखेपर्यंत असणार आहे. जोपर्यंत महाराष्ट्र लॉ सीईटी परीक्षा होत नाही तोपर्यंत हा कोर्स तुमच्याकडे राहणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर
अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन, परीक्षेचा जेव्हा अर्ज भरण्याची तारीख जाहीर होईल तर तो अर्ज कसा भरायचा याचं स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलं जाईल. ओके. त्याचबरोबर प्रवेश प्रक्रियेसाठी मार्गदर्शन, तुमची परीक्षेचा रिझल्ट आला की त्यानंतर कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेताना प्रवेश प्रक्रियेचा फॉर्म कसा भरायचा या संदर्भात सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल. या कोर्समध्ये कोणकोणत्या गोष्टी मिळणार आहेत या सर्वांचा आढावा तुम्हाला झालाच असेल. तर मित्रांनो, या कोर्स संदर्भात कोणतीही शंका असेल तर तुम्ही या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता या अथवा कॉल करू शकता. ओके. त्याचबरोबर मित्रांनो, हा कोर्स खरेदी तरी कसा करायचा? ओके. तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचंय, बी एडुकेअरचा ऍप डाउनलोड करायचा आहे. जर तुम्ही अँड्रॉइड फोन यूज करताय तर प्ले स्टोअर वरती जा आणि त्या ठिकाणी बी एडुकेअर सर्च करा. तुम्हाला बी एडुकेअरचा ऍप मिळून जाणार आहे. त्याचबरोबर जर तुम्ही आयफोन युजर्स आहात तर त्या ठिकाणी तुम्हाला माय इन्स्टिट्यूट ऍप सर्च करायचा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला आपला ऍप जो आहे तो मिळून जाणार आहे. लॉग इन करताना तुम्हाला ORG कोड विचारला जाईल. ओके. तर ORG कोड या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे BEDUC, तो टाकून तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरने ऍप लॉग इन करायचं आहे. त्यानंतर त्यानंतरची प्रोसेस काय आहे तर मित्रांनो, तुम्हाला स्टोअर वरती जायचं आहे. स्टोअर वरती तुम्हाला सर्च करायचं आहे स्मार्ट क्रॅकर कोर्स. या ठिकाणी तुम्हाला, जर तुम्ही 3 वर्षीय महाराष्ट्राची परीक्षा देताय तर या ठिकाणी 3 वर्षासाठीचा कोर्स आहे. जर तुम्ही 5 वर्षाची परीक्षा देताय तर 5 वर्षासाठीचा कोर्स आहे. ओके. तर तुम्हाला हा कोर्स त्या स्टोअर वरती पाहायला मिळेल. तर हा कोर्स त्या ठिकाणी तुम्ही खरेदी करू शकता. त्या ठिकाणी त्याची प्राइस सुद्धा दिलेली आहे. ओके. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह. तोपर्यंत धन्यवाद.